नमस्कार, मी डॉक्टर नयना उमेश तुळसकर, नगराध्यक्ष नगर परिषद हिंगणघाट। आज आपण एक विशेष माहिती आणि आजाराबद्दल बोलणार आहोत। राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री प्रकाश यांच्या संकल्पनेतून एक विशेष अभियान आपल्या हिंगणघाटमध्ये राबवल्या जाणार आहे। त्याच्यामध्ये सिकल सेल विशेष अभियान दिनांक 15 जानेवारी ते 7 फरवरी 2026 पर्यंत आपल्या हिंगणघाटमध्ये राबवल्या जाईल। यामध्ये सिकल सेल अनिमियाबद्दल तुम्हाला माहिती देण्याकरता प्रत्येकांच्या घरी वेगवेगळे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच आशा वर्कर्स, डॉक्टर, स्वयंसेवक हे सगळे तुमच्याकडे येतील। सिकल सेल हा आजार एक अत्यंत दुर्धर आजार असून अनुवांशिक आहे। तो एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये म्हणजे माता पितांकडनं तो मुलांमध्ये ट्रान्समिट होतो आणि हा जर आजाराकडे आपण विशेष लक्ष दिलं नाही तर भविष्यामध्ये कितीतरी समस्या आपल्याला उद्भवू शकतात। फॅमिलीमध्ये तो आजार जर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट झाला तर त्याचे खूप सारे तुम्हाला समस्येला समोर जावं लागेल। यासाठी उपाययोजना म्हणून आपल्या भारत सरकारने, महाराष्ट्र शासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याबद्दल माहिती देण्याकरता आणि त्यावरती विशेष लक्ष देण्याकरता एक मोहीम राबवल्या जाते आणि त्या मोहिमेसाठी तुम्हा सर्वांना सहकार्य आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना करायचं आहे। एवढी विनंती मी करेल आणि आपल्या आरोग्य यंत्रणेला खूप खूप धन्यवाद देते की सगळं तुम्ही इतक्या छान प्रकारे हे अभियान राबवणार आहेत। धन्यवाद।